आज सकाळी संजय राजाराम राऊतचं म्हणणं आहे की मोदींच्या सभेंना प्रतिसाद नाही आणि भारतीय जनता पक्ष हा फसवा पक्ष आहे, खोटं बोलणारा पक्ष आहे। आता मोदीजींच्या सभेमध्ये किती गर्दी असते हे अगर हा संजय राजाराम राऊत शुद्धीत असेल तर त्यांच्या एका सभेमध्ये त्याला पाठवण्याची जबाबदारी माझी आणि मग तिकडे मोदींच्या घोषणांमुळे ह्याच्या अगर कानाचे पडदे फाटले नाही, लोकांचा उत्साह पाहून, लोकांचे घोषणा पाहून, तर मग मी काही हरेन। आज मोदीजींची गॅरंटी व लोकांचा इतका विश्वास आहे की ग्राउंड कमी पडतायत, लोकांना उभं राहण्याची जागा नसते, एवढं प्रचंड प्रतिसाद मोदीजींच्या सभेला मिळत आहे। आणि अगर मोदीजींची आणि मोदीजींमुळेच तुझ्या मालकाची हवा निघून गेलेली आहे म्हणून वेड्यासारखा बडबड करतोय, म्हणून मोदीजींची हवा कुठे आहे, कशी आहे आणि कशी पसरली आहे हे तुला 4 जूनच्या निकालामध्ये बघायला मिळेल। आणि मग तू आणि तुझा मालक मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर बसून हवा सोडत बसा आणि खोटं बोलणारा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे। तर मग संजय राजाराम राऊतनी मला श्रीमान योगी प्रतिष्ठान बद्दल थोडं खरं बोलावं, खरं सांगावं। ही जे श्रीमान योगी प्रतिष्ठान नावाची एक संस्था आहे ज्याच्यात हे संजय राजाराम राऊत आणि त्याचा भाऊ लोकांकडून देणगी घेतात, कार्यक्रमाच्या नावाने, मदतीच्या नावाने देणगी घेतात। गेली 10 वर्ष ह्या संस्थेची ऑडिटच झालेली नाही। नेमकं या श्रीमान योगी प्रतिष्ठान हे कशासाठी काढली आहे, कोणासाठी काढली आहे? नुसतं ब्लॅकचा व्हाईट पैसा करण्यासाठी काढली आहे का? आता ह्याची सगळी उत्तरं संजय राजाराम राऊतनी खरी खरी द्यावी, कारण का आता आम्ही संबंधित डिपार्टमेंटकडे, पीओडब्ल्यू कडे ह्याची तक्रार आम्ही करणार आहोत की गेली 10 वर्ष या श्रीमान योगी प्रतिष्ठानमध्ये नेमकं कोणी देणगी दिली, कशाला देणगी दिली, ऑडिट का झालं नाही संस्थेचं, या सगळ्याचे प्रश्न आता संजय राजाराम राऊत आणि त्याच्या भावाला द्यायला लागतील। धन्यवाद। ज्या अजित पवारांवर शिखर बँकेच्या घोटाळ्याचा आरोप मोदींनी कसा ओरडून केला, त्यांना भाजपच्या वॉशिंगमध्ये त्यांनी धुवून घेतलं असं संजय राऊत म्हणतात। भाजप पक्ष हा फसवा आहे आणि मोदी खोटं बोलत आहे। अगर शिखर घोटाळ्यामध्ये अगर अजितदादांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अगर क्लीन चिट मिळाले म्हणजे त्याच्यामध्ये काही पुरावे सापडले नाही। चौकशी होणं म्हणजे गुन्हा सिद्ध होणं ह्याच्यामध्ये फार फरक आहे, पण त्याच्यामध्ये कदाचित काही पुरावे भेटले नसतील म्हणून तर सांगितलं ना, भारतीय जनता पक्षाला खोटारडा बोलण्याच्या अगोदर श्रीमान योगी प्रतिष्ठान बद्दल थोडं संजय राजाराम राऊतनी खरं बोलावं। श्रीमान योगी प्रतिष्ठान मध्ये कोणी देणगी दिली, कोणी पैसे दिले, ब्लॅक अँड व्हाईट कसे केले गेले, 10 वर्षापासून ऑडिट का झाले नाही ते यावर वेळीच्या अधिवेशनामध्ये आणि संबंधित डिपार्टमेंटला आम्ही पत्र लिहिणार आहोत। म्हणून दुसऱ्यांना खोटं बोलण्याच्या अगोदर तू आणि तुझं कुटुंब किती मोठं 420 आहे हे आता येणाऱ्या दिवसामध्ये या श्रीमान योगी प्रतिष्ठानच्या निमित्ताने कळेल। उद्धव ठाकरेंनी काल भर पावसात सभा घेतली आणि मोदी शहांना ओपन चॅलेंज करत उद्धव ठाकरेला संपून दाखवा सांगितलं। उद्धव ठाकरेंनी
भर मैदानात भिजावं ते बाथरूम मध्ये शावर लावून भिजावं. मोदीजी आणि शाह साहेबांना चॅलेंज करणं एवढं उद्धव ठाकरे मोठा नाही. कारण का उद्धव ठाकरेला बनवलंच, उभं केलंच हे आदरणीय मोदी साहेबांनी आणि शाह साहेबांनी. कारण का मोदीजी 14 आणि 19ला नसते तर ना ह्याचे आमदार निवडून आले असते ना ह्याचे खासदार निवडून आले असते. म्हणून मैदानात उगाच स्वतःला ओलं करण्यापेक्षा शावरमध्ये अगर उभं राहून अगर भाषण दिलं तर बायको तरी ऐकेल आणि बायको तरी घाबरेल. तर उद्धव ठाकरे असं म्हणतायत की शिवसेनेच्या 7-12वर त्यांनी गद्दारांची नावं लिहिली, तसेच शेतकऱ्यांच्या 7-12 ही ते बदलतील, ही शेतकऱ्यांना भीती आहे. शिवसेनेच्या 7-12वर हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचंच नाव होतं आणि तेच नाव परत एकदा एकनाथ शिंदे साहेबांनी तिथे आणून दाखवलं. कारण का उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या 7-12वर सोनिया गांधी आणि शरद पवार हे नाव चढवायचं होतं. त्यापासून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेनी त्यांना अडवलं आणि शिवसेनेच्या 7-12वर बाळासाहेबांचंच नाव टिकून दाखवलं. हा फरक आहे. आणि मी सत्तेमध्ये आल्यावर तुमची कर्जमाफी करीन, 7-12 कोरा करेन, ह्याच उद्धव ठाकरेंनी तेव्हा सांगितलेलं. स्वतः मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचं, कुठलाही शब्द पाळायचा नाही, बांधावर जाऊन अशी मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या आणि तेव्हा विरोधात आल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये भीती पसरवायची. म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक कळलेलं आहे की हा चोर माणूस आहे, 420 आहे. म्हणून उद्धव ठाकरेंच्या शब्दावर पाटणकर सोडून अजून कोणालाही विश्वास नाही. नांदेडमधील चिखल तुम्ही धुवून काढा असा एक उपरोधी केला उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात. पहिलं तुझ्या अंगावर जे उडलेलं जे चिखल आहे ते ज्याच्यामुळे जे तू हिंदुत्वाला बदनाम केल्यामुळे तुझ्यावर जे चिखल ओढून घेतलेलं आहेस ना ते पहिलं साबणाने घास आणि ते पहिलं चिखल पुसलं जात आहे की बघ. आणि नांदेडमध्ये तुम्ही कितीही चिखल ओरडा तरीही चिखलीकरांच्या नेतृत्वाखाली आणि अशोक चव्हाणजींच्या मार्गदर्शनाखाली तिथे परत एकदा कमलच फुलणार हे तुम्हाला 4 जूनला कळेल. काल परवापर्यंत दहशतवादी, दादागिरी करणारे नारायण राणे असं समीकरण मांडणारे दीपक केसरकर यांना एका रात्रीत राणी विकासाचे महामेरू असल्याचं स्वप्न पडलं असं विनायक राऊत म्हणतात. कारण काय राणे साहेबांच्या बद्दल एक चुकीची प्रतिमा तयार करण्याचं काम किंवा सुपारी ह्याच विनायक राऊतांनी घेतलेली होती. आणि जेव्हा त्याचं सत्य परिस्थिती जेव्हा दीपक केसरकरजींना आता कळलेलं आहे म्हणूनच ते राणे साहेबांचं कौतुक करताय. म्हणून विनायक राऊतांना जे कधीच कळणार नाही ते दीपक केसरकरांना योग्य वेळी कळलं. याबद्दल दीपक केसरकरांचं कौतुकच आहे. श्रद्धा आणि सबुरीचं प्रतीक असणाऱ्या साईबाबांची भक्ती करणाऱ्या दीपक केसरकर यांच्यावर एवढी आपत्ती येईल असं वाटलं नव्हतं. त्यांच्या कुंडलीत राहू बसला असून एक यज्ञ घाला असं वक्तव्य विनायक राऊत यांनी केलं. काय आहे दीपक केसरकरजी आणि राणेसाहेब एकत्र आल्यामुळे विनायक राऊतांची रात्रीची झोप उडालेली आहे आणि त्याच्यामुळे वायफळ बडबड करायला लागलेला आहे. त्याला हे कळलं नाही कोकणाचे विकास करण्यापासून आता कोणीही थांबू शकणार नाही. कारण का हे सगळे कोकणाचे सुपुत्र मग राणेसाहेब, दीपक केसरकरजी, उदय सामंत, रवी चव्हाणजी, हे आमचे शेखर निकम सगळे हे कोकणाचे सुपुत्र आता एकत्र येऊन कोकणाचा विकास करणार आणि या विनायक राऊताला 4 जून नंतर हद्दपार करणार आहे. हे तुम्ही पाहत राहा. राणे आणि केसरकर एकाच व्हॅनिटी व्हॅनमधून एकत्रित प्रचार करणार हे सुंदरचं दुर्दैव असल्याची टीका विनायक राऊत यांनी केली. आता विनायक राऊतांना मी दीपक केसरकरांना सांगेन की व्हॅनिटी व्हॅन 4 जून नंतर देऊ नका. कारण त्याच व्हॅनिटी व्हॅनला अँब्युलन्सचं स्वरूप देऊन विनायक राऊतांना आता मुंबईच्या दिशेने आपल्याला 5 जूनला पाठवायचं आहे. माझ्या आईने देशासाठी मंगळसूत्राचं बलिदान दिले. प्रियंका गांधीचा मोदींवर प्रहार आहे. 55 वर्षात काँग्रेसने कोणाचे सोने मंगळसूत्र हिसकावले का? जेव्हा देश युद्ध लढत होता तेव्हा इंदिराजीने आपले मंगळसूत्र आणि दागिने दान केलं असं प्रियंका गांधी म्हणतात. प्रियंकाजींना मुळामध्ये
आमचे नरेंद्र मोदी साहेब काय बोलले हे कदाचित कळलं नसेल किंवा त्याला कोणी योग्य लिहून दिलं नसेल आणि वाचलेले ते स्क्रिप्ट नुसतं वाचून दाखवता येतात. कारण का मुळामध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये जे उल्लेख केलेला, जी भीती पसरवलेली, त्याबद्दल मोदीजींनी तुष्टीकरणाबद्दल त्यावर बोट ठेवलेला आहे. म्हणून प्रियंकाजींनी पहिलं त्यांचे भाषण योग्य पद्धतीने ऐकावं, समजावं आणि मग त्याच्यावर बोलावं. भडकाऊ विधान केल्याप्रकरणी नितेश राणे, गीता जैन यांच्या विरुद्ध विविध पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल झाला. काल कोर्टाचा आदेश त्या पद्धतीने आलाय, त्या पद्धतीने एफआयआर दाखल झालेले आहेत. मी एवढंच या निमित्ताने मुद्दा सांगू शकतो, जे आमची भूमिका आहे आम्ही कोर्टामध्ये मांडणारच आहोत. पण त्या सभेमध्ये जे आम्ही ज्याचा आम्ही उल्लेख केला, जे विषय मांडले, ज्याच्यामुळे हिंदू समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतोय, हिंदू समाजाला पलायन करायला लागताय, त्या विषयाला पण पोलीस खात्याच्या माध्यमातून न्याय मिळाला पाहिजे ही आता आजही आमची मागणी आहे. म्हणून कितीही केसेस आमच्यावर टाकल्या तरीही आम्ही हिंदुत्वाचा आवाज उचलण्यापासून कमी होणार नाही, मागे हटणार नाही. उलट या सगळ्या आम्हाला जेवढा आम्हाला तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करा तेवढ्याच ताकदीने आम्ही हिंदुत्वासाठी आमचा आवाज मोठा करू.